मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट गुजरातमधल्या पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांनाच मुंबईच्या मैदानात उतरवले। तर दुसरीकडे याच वेळी भाजपनं मुंबईकरांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। पुढची बातमी मुंबईतल्या भाजपच्या जाहीरनाम्याची। भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रकाशित केलाय। यंदा हा जाहीरनामा स्टॅम्प पेपरच्या रूपात जनतेसमोर आणलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं। याही जाहीरनाम्यात पाणी, रस्ते, आरोग्य आणि सुविधांच्या सुलभीकरणावर भर देण्यात आला। पाण्याचे दर स्थिर ठेवणार आणि जोपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे बुजणार नाहीत तोपर्यंत पथकर आकारणार नाही असं आश्वासन देण्यात आलं। शिवसेनेनं मात्र खोदा पहाड निकला चूहा अशा शब्दात या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे। मुंबईकरांच्या मनातला जाहीरनामा हा आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रसिद्ध केला आहे। मुद्दामून त्याचा पेहरावा हा एका अर्थाने स्टॅम्प पेपरवर लिहिलेला आहे। अशा पद्धतीचा मुंबईकरांचा जाहीरनामा आम्ही मुंबईकरांसमोर ठेवतोय आणि मुंबईकरांना विनंती करतोय की या जाहीरनाम्यावरच मुंबईकरांनी भारतीय जनता पक्षाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना साथ द्यावी। की खोदा पहाड़ और निकला चूहा, ज्याला मुंबईचा पूर्ण अभ्यास नाही, मुंबईच्या जनतेची गरज ज्याला माहित नाही, मुंबई काय आहे हे ज्याला कळलेलं नाही, अशा लोकांनी हा जाहीरनामा बनवलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक भाजप पूर्ण करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे बेगडी प्रेम आहे, हे बेगडी प्रेम आहे। बाळासाहेबांच्या बद्दल जर फार त्यांना प्रेम असतं, आजही त्यांना प्रेम असेल, तर रेसकोर्सचं मैदान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी त्यांनी उपलब्ध करून द्यावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।